शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळराव पाटील 101% निवडून येतील. मग अशा प्रकारचा भास निर्माण करतात की आता मी फार मोठं आव्हान निर्माण केलं. असं कुठलंही आव्हान अमोल कोल्हेंनी निर्माण केलेलं नाही. ते खूप हवेमध्ये आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे. फिल्मी तत्त्वज्ञान किंवा फिल्मी सगळे ह्या गोष्टीत बॅकग्राऊंड वापरून या ठिकाणी अमोल कोल्हे प्रचार करतात एवढंच दिसतंय. केवळ तो यूट्यूब आणि मोबाईलमधला प्रचार आहे. प्रत्यक्षपणानं तुम्ही लोकांच्यात गेल्यानंतर लोक काय म्हणतात ते एकदा पहा. मागच्या कालखंडामध्ये त्यांचा जो प्रचार केला तो आम्ही सगळ्या मंडळींनी केला, कारण आम्ही त्यातले तज्ज्ञ होतो. आम्ही जीवाचं रान केलं आणि म्हणून ते आयते नागोबा वेळात जाऊन बसलेत. ते सातत्यानं म्हणत होते की हे मला जमणार नाही, मला पाहावं तर तुम्ही राज्यसभा द्या, पण मी प्रचार करेल, पण हा लोकांच्यात जाणं, लोकांची कामं करणं ह्या गोष्टी मला जमणार नाही. आता पण तुमच्या पुढे मोठं चॅलेंज आहे, लोक परत बदलवायची. आता फक्त मतदान आढळराव पाटलांना आहे विरुद्ध दिशेचं. आता ते कसं करतात? मला एक सांगा ना, आमचं चिन्ह तेच आहे, कार्यकर्ते तेच आहेत, सगळे कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेले आहेत. चिन्ह जर आमचं वेगळं असतं तर आम्हाला लोकांना सांगण्याच्या संदर्भातल्या अडचणी निर्माण झाल्या असत्या. आता तशी काही अडचण आम्हाला वाटत नाही. शिवाजीराव आढळराव पाटलांचा प्रवेश राष्ट्रवादीत होणार, त्यापूर्वी तुम्ही खरं माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की ते आले तर मी खरं तर राजकीय संन्यास घेईल किंवा मी राजकारण सोडून देईल. हे सगळं कसं जुळून घेतलं? लोकांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे एक तो मोठा फुगा आहे अतुल देशमुख म्हणे. स्वतःला तो इतका विचारवंत समजतो, स्वतःला इतका तर काय ज्ञानी समजतो की स्वतःची किती लाल करून घ्यायची ते एकदा माणसाने ठरवलं पाहिजे. आणि दुसऱ्या आरोप करताना 4 बोटं आपल्याकडे आहेत, एकच बोट समोरच्याकडे असतं. समोरच्याला सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण जो माणूस आपला प्रतिस्पर्धीच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं, त्याला काय मोठं करायचं, म्हणून मी कधी त्याच्यावर बोललो नाही. या तालुक्याच्या, या शहराच्या शांततेचा भंग कुणी केला, इथं सगळी वेगळं वळणं कुणी लावली. अजून मैदान लांब आहे. ज्या दिवशी मैदानात येईल त्यावेळेला अतुल देशमुखला कळेल दिलीप मोहिते कोण आहे. कुठली निवडणूक आली की दरवेळी दिलीप मोहितेंच्या विरोधात संपूर्ण तालुका म्हणजे राजकीय नेते मंडळी उभी राहतात. तुम्ही सगळ्या तुमच्या विरोधातल्या फळीकडे कसं पाहता? आधार समितीची निवडणूक लढवली, मी त्याला सांगत होतो की माझ्या जागी तुम्ही कुणी घ्या. ते म्हटले नाही तुम्ही पॅनलमध्ये पाहिजे. निवडणूक लढवली, मी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. मला लोकांनी निवडून दिलं. आता हे म्हणतात शेवटच्या नंबरला गेले. अरे जे निवडून आले त्यांना किती खर्च आलाय त्यांना चांगलं माहिती आहे ना. आणि हे सगळे मिळून मला पाडण्याकरता प्रयत्न करत होते, तरी मी पडलो नाही. मी कितव्या नंबरला आलो याला 0 किंमत आहे, पण मी निवडून आलो ना, तुम्ही सगळे प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला जमलं नाही. आता इतक्या वेळा एकत्र आले तरी यांची धोबीपछाडी तरी मोहिती केलेली नाही. तर माझे कार्यकर्ते समाधानी आहेत. आणि उद्या जर कुणाला असं वाटलं की बाबा आम्हाला संधी पाहिजे तर दिलीप मोहिते स्वतःहून सुद्धा बाजूला जाईल ना. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय आणि महायुती आणि महाविकास आघाडी या 2 आघाड्यांमध्ये खरं तर शिरूरच्या आखाड्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील जो तगडा सामना आपण पाहणार आहोत. खूप दरम्यानच्या काळात खूप राजकीय घडामोडी घडल्या. खेड तालुक्याचा विचार केला तर खेड तालुक्यामध्ये अतुल देशमुख भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेले. त्यानंतर त्यांनी जे बेछूट आरोप केले त्या आणि शरदचंद्र पक्षात त्यांनी जे प्रचार सुरू केला, एकंदरीत सगळा विचार करता हे गणित बघता खेड तालुक्यामध्ये नक्की कुणाची हवा आहे, कोण प्रचार कसा आहे, महायुतीचा प्रचार कसा चाललाय. आपल्यासोबत आमदार दिलीप मोहिते आहेत. त्याने प्रचाराचं काय तंत्र लोकसभेच्या दृष्टीने त्यांनी राबवलंय, प्रचाराला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो, या सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत. अण्णा नमस्कार. खेड टाइम्स मध्ये लोकसभेच्या दृष्टीनं काय प्रचाराचं गणित आहे किंवा आपण प्रचार कसा चालू आहे, महायुतीचं आपलं कसं जुळलं? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळराव पाटील 101% निवडून येतील. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची ताकद एकत्र झाल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा संशय राहिलेला नाही की आढळराव पाटील निवडून येण्याबद्दल. आता कुणाची हवा आहे, खरं म्हणजे हा एक मीडियाने तयार केलेलं वातावरण आहे. अमोल कोल्हे हे मुळातच नट आहेत. त्यांच्याकडं एखादी फिल्म बनवताना
कशा पद्धतीनं त्याचं बॅकग्राऊंड तयार करायचं याचं चांगलं कौशल्य आहे. या निवडणुकीमध्ये ते कौशल्य वापरण्याचा प्रयत्न ते करतात. कुठलीही कार्यकर्त्याची फळी मागं नाही. केवळ मीडियाचे लोक, ज्यांना ही मीडिया मॅनेजमेंट दिलं ते लोक, उद्या काय करायचं, उद्या कुठली ॲक्टिंग करायची, कशा पद्धतीने जायचं, कुणाच्या पाया पडायचं, काय बोलायचं, हे अगोदरच्या दिवशी ठरलेलं असतं. त्याचं एक स्क्रिप्ट तयार असतं आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हे त्या पद्धतीने वागतात. अशा प्रकारचा भास निर्माण करतात की आता मी फार मोठं आव्हान निर्माण केलं. असं कुठलंही आव्हान अमोल कोल्हेने निर्माण केलेलं नाही. ते खूप हवेमध्ये आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे. केवळ आज मीडिया मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतात की अमोल कोल्हेंची वावा करणारे लोक गोळा करायचे आणि त्यांना तसंच बोलायला लावायचं आणि मग ते व्हायरल करायचं आणि लोकांना असं भासवायचं की बघा अमोल कोल्हेंची खूप हवा आहे. कसली हवा त्यांची नाही. तो माणूस 5 वर्षामध्ये लोकांना भेटला नाही, कुठल्या कार्यकर्त्याचा त्याचा संपर्क नाही आणि ऐन वेळेला अशी निवडणूक लढवणं फार अवघड असतं. आता माझा प्रदीर्घ अनुभव आहे निवडणुकीमधला. मी 1985 सालापासून या राजकारणामध्ये आहे. अनेक प्रकारच्या निवडणुका मी स्वतः आमदारकीच्या 5 निवडणुका लढवल्या, जिल्हा परिषदेच्या 2 लढवल्या, विकास बँक झाली, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर मार्केट कमिटीच्या निवडणुका झाल्या. मी निवडणुकीच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्याचे टॅक्टिक्स वापरलेले आहेत. आता केवळ फिल्मी तत्त्वज्ञान किंवा फिल्मी सगळे ह्या गोष्टीत बॅकग्राऊंड वापरून या ठिकाणी अमोल कोल्हे प्रचार करतात एवढंच दिसतंय. केवळ तो यूट्यूब आणि मोबाईलमधला प्रचार आहे. प्रत्यक्षपणानं तुम्ही लोकांच्यात गेल्यानंतर लोक काय म्हणतात ते एकदा पहा. कारण आपल्याला माहिती आहे की आपण शेतकरी आहोत. जर एकदा आपण पाभार धरली, पेरलं, तर त्याच्यानंतर त्याला पाळी घालावी लागते, त्याच्यात तण उगवले तर ते काढावे लागतात आणि वारंवार लोकांच्या संपर्कात राहावं लागतं. सारखी जशी शेतीची मशागत करावी लागते तसं हे राजकारणामध्ये सुद्धा वारंवार लोकांच्या समोर आपल्याला जावं लागतं. आणि म्हणून त्या कुठल्याच गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यात केल्या नाही. मागच्या कालखंडामध्ये त्यांचा जो प्रचार केला तो आम्ही सगळ्या मंडळींनी केला, कारण आम्ही त्यातले तज्ज्ञ होतो. आम्ही जीवाचं रान केलं आणि म्हणून ते आयते नागोबा वेळात जाऊन बसलेत. अन्यथा त्यांना कुठल्या गावचा कार्यकर्ता माहिती नाही, कुठलं गाव कुठे आहे ते माहीत नाही, कुणाला भेटायचं ते माहीत नाही, कुठल्या प्रकारची माहिती नसणारा हा उमेदवार आहे आणि त्यांनी परत आपल्या निवडणुकीला सामोरे जावे लागेल अशा प्रकारचं कुठल्याही स्ट्रॅटेजी ठेवली नव्हती. आणि ते सातत्यानं म्हणत होते की हे मला जमणार नाही, मला पाहावं तर तुम्ही राज्यसभा द्या पण मी प्रचार करेल, पण हा लोकांच्यात जाणं, लोकांची कामं करणं ह्या गोष्टी मला जमणार नाही. तुम्ही खासदार अमोल कोल्हेंनाही चांगलं ओळखता आणि शिवाजीराव पाटलांना ओळखता. तुम्हाला दोघांमधला काय डिफरन्स वाटतो? खरं म्हणजे मी दोघांना चांगलंच ओळखतो. एकाच्या बरोबर गेली 20 वर्ष संघर्ष केला आणि एकाला 5 वर्षापूर्वी खासदार केला. त्यांना खासदार करण्यामध्ये माझ्या तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. कारण 2014 साली ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला आढळराव पाटलांना 63,000चं मतदान होतं. ते 63,000चं मतदान मी आमदार नसताना सुद्धा तोडून वर 7,500-8,000 मतं त्यांना ज्यावेळेला दिली, तर या तालुक्यातली 70,000 लोक आम्ही बदलवलीत आणि त्यांना निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर त्यांनी आमच्याशी कसे संबंध ठेवलेत, कशी वर्तणूक ठेवली हे आम्हाला खूप चांगलं माहिती झालं आहे. त्यामुळे मी त्यांना चांगलंच ओळखतो. तुम्ही म्हटलं की 70,000 लोक बदलवली. आता पण तुमच्या पुढे मोठं चॅलेंज आहे, लोक परत बदलवायची. आता फक्त मतदान आढळराव पाटलांना नाही, विरुद्ध दिशेचं. आता ते कसं करतात? मला एक सांगा ना, आमचं चिन्ह तेच आहे, कार्यकर्ते तेच आहेत, सगळे कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेले आहेत. चिन्ह जर आमचं वेगळं असतं तर आम्हाला लोकांना सांगण्याच्या संदर्भातला अडचणी निर्माण झाल्या असत्या. आता तशी काही अडचण आम्हाला वाटत नाही. शिवाजीराव आढळराव पाटलांचा प्रवेश राष्ट्रवादीत होणार, त्यापूर्वी तुम्ही खरं माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की ते आले तर मी खरं तर राजकीय संन्यास घेईल किंवा मी राजकारण सोडून देईल. तुम्ही ते प्रवेश केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यानंतर जाहीर मंचरला झालेल्या मेळाव्यात भाषण केलं. हे सगळं कसं जुळून घेतलं? लोकांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात, त्याबद्दल काय सांगाल?
आज आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की या देशाचे नेते, या राज्याचे नेते अजितदादा पवार यांनी काही ज्या राजकीय भूमिका घेतल्या त्या भूमिकेमधनं माझ्या तालुक्याला फायदा झालेला आहे. मला विकासाकरता कोट्यवधी रुपये मिळाले आणि मी माझ्या तालुक्याचा विकास त्या माध्यमातून करतो. ज्या माणसानं मला एवढी मोठी ताकद दिली त्यांची काही अडचण असेल आणि त्यांना असं वाटत असेल की नाही शिवाजीराव आढळरावला निवडून या ठिकाणी उभं केलं पाहिजे आणि त्यांनी या ठिकाणी माझ्या घरी येऊन तशा प्रकारची भूमिका मांडली, कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं. कार्यकर्त्यांना ज्यावेळेस ते पटलं, मी कार्यकर्त्यांना विचारलं की बाबा आपण पुढे जायचं का, ते हा म्हटल्यानंतरच मी पुढे गेलेलो आहे. शेवटी दिलीप मोहितेची ती ताकद आहे ती कार्यकर्त्यांच्या जीवावर आहे. दिलीप मोहिते एकटा काही करू शकत नाही. या तालुक्यामध्ये हे सगळं जे बदलवायचं काम केलं आहे किंवा माझ्यासारख्याला आमदार करायचं काम केलं हे माझ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. मी कधीही कुठल्या गोष्टीचं वैयक्तिक श्रेय घेत नाही, कारण मला जे मोठं केलं जनतेने मोठं केलं, कार्यकर्त्यांनी मोठं केलेलं आहे. आजही मी जरी एका जागेवर बसलो तरी सुद्धा माझे कार्यकर्ते तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन काम करतात. आजही मला अर्ध्या रात्री विचारले की आमच्या गावात कोण कार्य करतात, तर मी सांगेल. आणि माझ्या कार्यकर्त्यावर मी कधीचा अविश्वास दाखवत नाही, कारण शेवटी त्यांच्या विश्वासावरच आजपर्यंत जर मी मोठा झालो असेल तर इतके विश्वासू कार्यकर्ते मी निर्माण केलेले आहेत. खरं तर मागच्या काही काळात जेव्हा भाजप सोडून अतुल देशमुखांनी शरदचंद्र पक्षात प्रवेश केला त्यानंतर खरं तर तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, ते खूप चर्चेत आले. त्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हणजे एक तो मोठा फोगा आहे अतुल देशमुख म्हणे. स्वतःला तो इतका विचारवंत समजतो, स्वतःला इतका तर काय ज्ञानी समजतो आणि सातत्यानं दुसऱ्याला मार्गदर्शन करायचं. मला सगळं कळतं, मी खूप अक्कलवंत आहे आणि मग त्या माध्यमातून तो बोलायला जातो. एक कधीतरी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमधनं त्याला असं वाटतं की ज्या लोकांनी मला मतदान दिलं ते सगळे माझेच आहेत, तेवढं माझं मतदान आहे. ती स्वतःची किती लाल करून घ्यायची ते एकदा माणसाने ठरवलं पाहिजे. आणि दुसऱ्या आरोप करताना 4 बोटं आपल्याकडे आहेत, एकच बोट समोरच्याकडे असतं. समोरच्याला सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण जो माणूस आपला प्रतिस्पर्धीच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं, त्याला काय मोठं करायचं, म्हणून मी कधी त्याच्यावर बोललो नाही. आणि दुसऱ्याचं वाईट करावं, आणखीन त्याचं काही लुबाडावं असल्या वृत्तीचा मी माणूस नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तोंडावर जरी लोक म्हणत नसले तर लोकांना माहिती ना की या तालुक्याच्या, या शहराच्या शांततेचा भंग कुणी केला, इथं सगळी वेगळं वळणं कुणी लावली, इथं ज्या जमिनीचे व्यवहार झाले त्याच्यामध्ये काय काय प्रकार केले हे सगळं लोकांना माहिती आहे. सत्तेमध्ये जायचं, सत्तेचा उपयोग स्वतः स्वार्थाकरता करायचा आहे. आणि आज दिलीप मोहितेवर बोलताना दिलीप मोहितेनं 5 वेळा निवडणूक लढवली, 3 वेळा आमदार झाला. आपण कुठं आहोत? म्हणजे स्वतःची उंची तो त्याच्या ह्याच्यातनं एवढी वाढवायचा प्रयत्न करतो की मी दिलीप मोहितेच्या तोडीचा आहे. हे असे खूप तालुक्यामध्ये पटकून गेलेले आहेत. असला विचार मी कधी करत नाही. आणि अतुल देशमुख काय म्हटला, आमका काय म्हटला, ज्यावेळेला मैदानात येईल त्यावेळेला बघेल ना मी. अजून मैदान लांब आहे, ज्या दिवशी मैदानात येईल त्यावेळेला अतुल देशमुखला कळेल दिलीप मोहिते कोण आहे. आणि अशांचा मी कशा करता विचार करू, अशी हा एकच आहे असं काय नाही. त्यांनी त्याच्या भाषणामध्ये त्यांनी त्याच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे मुलाखतीमध्ये की एकटा दिलीप मोहिते आम्ही सगळे. मी त्यांनी त्याची माझीच ताकद ते बोलून दाखवली नाही की आम्ही सगळे पटकलो तरी दिलीप मोहिते आम्हाला हटत नाही. त्यामुळे मला त्याची काही भीती वाटत नाही. आणि तो काय आरोप करतो माझ्या जनतेला सगळं माहिती आहे, माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला माहिती आहे. आणि मग त्याला काय किंमत द्यायची, मी नाही किंमत देत. कुठली निवडणूक आली की दरवेळी दिलीप मोहितेंच्या विरोधात संपूर्ण तालुका म्हणजे राजकीय नेते मंडळी उभी राहतात. तो अनुभव 2014ला पण आला. त्यानंतर वर्षभरापूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत पण तो प्रकर्षाने दिसून आला. तुम्ही सगळं तुमच्या विरोधातल्या फळीकडे कसं पाहता? प्रत्येक निवडणूक आली की सगळे एकत्र होण्याचा प्रयत्न करतात. कधीतरी ज्यावेळेला आपण एकत्र जाऊ त्याला एकत्रितपणा म्हणत नाही. त्यांच्यामध्ये एकमेकात एवढी स्पर्धा आहे, याला वाटतं मी आमदार आहोत, त्याला वाटतं मी आमदार आहो, आणि सगळे मिळून प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेला सगळे प्रयत्न करतात त्यावेळेला एकमेकाला दुसऱ्या देत असतात. दिलीप मोहितेकडे असं काही नाही. माझे सगळे जे कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना वाटतं की मी परत आमदार व्हावं, कारण माझ्याकडे ढुसण्या देण्याचं किंवा अगदी महत्वाकांक्षी असणाऱ्या कुणी कार्यकर्ते नाही. आणि मी माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी योग्य वेळेला बसवलेले आहे. तर माझे कार्यकर्ते समाधानी आहेत.
आणि उद्या जर कुणाला असं वाटलं की बाबा आम्हाला संधी पाहिजे तर दिलीप मोहिते स्वतःहून सुद्धा बाजूला जाईल ना. कार्यकर्त्यांनी म्हणावं किंवा माझे कार्यकर्ते ठरवतील त्याप्रमाणे मी वागेल. अतुल देशमुख काय म्हणतो आणि ते सगळे एकत्र आले, आता इतक्या वेळा एकत्र आले तरी यांची धोबीपछाडी दिलीप मोहिते केलेली नाही, ती केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावर केलेली आहे. त्यामुळं मला त्यांची काही भीती वाटत नाही. अजून सगळेजण एकत्र येऊ द्या. मागच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा असंच झालेलं आहे. मार्केट कमिटीला सुद्धा हे सगळे मग आता इतर वेळेला एकमेकाच्या विरोधामध्ये आहे. मग भारतीय जनता पक्ष, शिवसेना, ठाकरे गट, आय काँग्रेस सगळ्यांनी एकत्रितपणाने निवडणूक लढवली ना, तरी पराभूत झाले. ते एकत्रित येण्यानं मला माझं फारसं काही नुकसान होत नाही. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. 2019ची तुम्ही विधानसभा लढवली, त्यात तुम्हाला यश आलं. त्यावेळेस प्रचारादरम्यान तुम्ही म्हटलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे, मला मदत करा. तर आता मग तुम्ही कुणाला संधी देणार आहात की काय? ही गोष्ट सत्य आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं, जनतेला म्हटलं होतं आणि मी त्याच्यात ते नाकारत नाही. पण मी ज्यांना म्हणलोय त्यांनी म्हणू द्या ना मला किंवा आता तुम्ही थांबा, मी थांबायला तयार आहे. ज्यांनी मला मतं दिली नाही, जे माझे विरोधक येते, जे माझ्या विरुद्ध एकत्र येऊन लढतात, ते कोण मला सांगणार की तुम्ही असं म्हणला होतात मग तुम्ही आता माघार घ्या. त्यांचे जर उपकार असते माझ्यावर तर मी तसं वागेल ना. ज्या जनतेचे आणि ज्या माझ्या कार्यकर्त्यांचे माझ्यावर उपकार आहेत ते जर उद्या म्हणले की आता दिलीप मोहिते तुम्ही थांबा, थांबेल सुद्धा. पदाकरता आपापलेला माणूस मी नाही आहे किंवा त्याच्याकरता उड्या मारत नाही. मी काम करणारा माणूस आहे. जनतेमध्ये काम करून मी मोठा झालेलो आहे. त्यामुळं मी म्हणलोय, मी कुणाला डिनाय करतोय. निवडणुकीला अजून ऑक्टोबर महिना आहे. ज्यावेळेस निवडणुका येईल त्यावेळेस मी लोकांना विचारेल की बाबा तुम्ही ठरवा काय करायचंय. लोक म्हणले की नाही थांबा, मी थांबेल. असं काही ते पदाकरता मी मागे लागणारा माणूस नाही. आणि आता सुद्धा मी आढळरावाची हे प्रचार करतोय, मी त्याच्या अंग राखून काही करत नाही. उघडपणानं करतोय, उघडपणानं भाषणं करतोय. बोटचेपे धोरण माझं काही नाही. यांच्यामध्ये बघा हे एकमेकाचे पाय ओढण्याचं काम कसं करताय. एक जण जर प्रयत्न करत असेल, दुसरा म्हणतो नको हा उद्या मला विधानसभेला अडचणीचा ठरणार आहे. मी हा विचार करत नाही की उद्या विधानसभेला काय होईल. माझ्या पक्षाला त्या जागेची गरज आहे, ती लढवण्याकरता मी प्रयत्न करतो. माझा पक्ष मोठा झाला पाहिजे, अजितदादांसारखं नेतृत्व या राजकारणामध्ये टिकलं पाहिजे म्हणून माझे प्रयत्न आहेत. त्यांना नेतृत्वाशी काही देणं घेणं नाही, त्यांना पक्षाशी काही देणं घेणं आहे. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ त्यांच्या आड येतो. मी स्वार्थाने काही करत नाही. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. आदर समितीची निवडणूक लढवली, मी त्यांना सांगत होतो की माझं की तुम्ही कुणी घ्या. ते म्हटले नाही तुम्ही पॅनलमध्ये पाहिजे. निवडणूक लढवली, मी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. मला लोकांनी निवडून दिलं. आता हे म्हणतात शेवटच्या नंबरला गेले. अरे जे निवडून आले त्यांना किती खर्च आलाय त्यांना चांगलं माहिती आहे ना. आणि हे सगळे मिळून मला पाडण्याकरता प्रयत्न करत होते तरी मी पडलो नाही. मी कितव्या नंबरला आलो याला 0 किंमत आहे. पण मी निवडून आलो ना, तुम्ही सगळे प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला जमलं नाही आणि माझा 1 रुपया सुद्धा खर्च झाला नाही. त्यामुळं बिगर खर्चाची निवडणूक लढवणं किती अवघड असतं हे त्यांना अजून माहीत नाही. त्यांनी एकदा लढवून दाखवावी स्वतःच्या नावावर, 1 रुपया खर्च न करता दाखवावी निवडणूक लढवून. आता असं आहे, बोलता सगळ्यांना येतं काय म्हणून बोलायचं का. मला या कुणाची भीती वाटत नाही. आता लोकसभा निवडणुकीचं आढळराव पाटलांचं तुम्ही जीव ओतून प्रचार करताय, त्यांच्यासाठी धडपडताय. तुम्हाला एकंदरीत प्रचार सभा घेताना काय वातावरण वाटतं किंवा पूर्व पट्टा पश्चिम पट्ट्यात तुम्ही पिंजून काढलाय? मुळामध्ये मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी भूमिका समजावून सांगितलेली आहे की आपण आढळराव पाटलाची उमेदवारी का स्वीकारली, आपण त्यांच्याकरता का काम करायचं, आपल्या नेत्यांचा आदेश आहे तो पाळायचा. अजित पवार सोडून मला दुसरं कुणी सांगितलं असतं तर मी कदाचित ते ऐकलं सुद्धा नसतं. अजित पवारनी सांगितलं काम करायचं. तन मन धन सगळ्यांनी मी काम करतो. आणि मी ज्यावेळेस समोर काम करतो माणसाचे चेहरे मी वाचतो, मला 100% कळतं की काय होणार आहे. आजही मी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या प्रक्रियेमध्ये आहे. किंवा कधीतरी उठले कधीतरी गेले, कदाचित आढळराव काही ठिकाणी येणार नाहीत पण मी सगळ्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि उद्या आढळरावांकडनं मला काय मिळावं आणि त्यांची मला काही मदत व्हावी याच्याकरता मी त्यांचा प्रचार करत नाही. माझं जे स्वतःचं एक वेगळं स्थान आहे समाजामध्ये आणि माझी एक स्वतःची विचारसरणी आहे, त्याप्रमाणे मी वागतो.
उद्या मी या निवडणुकीमध्ये आढळराव निवडून आल्यानंतर मला त्रास देतील का मला आणखीन मदत करतील असा कुठलाही मी विचार करत नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या नेत्याकरता मदत करतो एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो. शिरूर लोकसभाची ही जी लढत आहे ती एकतर्फी होणार आहे. अमोल कोल्हे अति आत्मविश्वासामध्ये आहेत. जो कधी कार्यकर्त्याच्या मागे उभा राहिला, कार्यकर्त्याच्या अडीअडचणी समजून घेतल्या नाही, केवळ मीडियाच्या जोरावर, केवळ भावनेच्या जोरावर, भाषणाच्या जोरावर त्यांना जर असं वाटत असेल की मी खासदार होईल तर हे त्यांचं दिवा स्वप्न आहे. आज महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अजित पवार या नावाचं एक कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांचे प्रश्न सोडवायचे, लोकांच्या अडचणी सोडवायच्या, लोकांना मदत करायची, असं हे एकमेव नेतृत्व आहे. आणि त्यांच्यावर आमच्यासारख्यांचा विश्वास आहे, आमच्यावर आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. शेवटी सरदार कितीही ताकदीचा असला आणि त्याच्यामागे सैन्य नसेल तर तो लढाई जिंकू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे आमचं सरदार ताकदीचं आहे आणि त्याच्यामागे असणारी आमची फौज बी एकदम ताकदीची आहे. त्यामुळं त्याच कार्यकर्त्यांच्या जोरावर आज आमचं राजकारण आहे. त्यामुळं खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं केडर सगळ्यात मजबूत आहे. नुसतं खेड तालुक्यात नाही, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर हवेली असेल, हडपसर असेल किंवा भोसरी असेल, या ठिकाणी एक मजबूत केडर आहे. त्यामुळं आम्हाला आत्मविश्वास आहे की या निवडणुकीमध्ये 100% आढळराव पाटील निवडून येतीलच. हे होते आमदार दिलीप मोहिते यांनी लोकसभेबाबत शिवाजीराव आढळराव पाटलांच्या विजयाची खात्री दिली. याशिवाय आगामी विधानसभा स्थानिक प्रश्नांबाबत आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. अण्णा, तुम्ही खेड टाइम्सशी बोललात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.